आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। कानडीमळेत जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण, एकाविरुद्ध अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल। केज तालुक्यातील कानडीमळी येथे जातीवाचक शिवीगाळ करून पुन्हा त्याच्या घरी जाऊन मारहाण करून कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी एकाविरुद्ध अॅट्रॉसिटी ॲक्टसह मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे। मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान नानाभाऊ गंगाराम खाडे हे कानडीमाळी येथील चौकात गिरी यांच्या टपरीच्या समोर रोडवर उभे असताना किरण मच्छिंद्र राऊत याने तेथे येऊन त्यांना जातीवाचक शिवीगाळ केले। नानाभाऊ खाडे यांनी किरण राऊत याला या प्रकरणी जाब विचारला असता त्याने नानाभाऊ खाडे यांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली व तू लय माजलास का, तू माझ्या वडिलांना मच्छिंद्र का म्हणतोस असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी त्या भांडणाची सोडवासोडव केली। त्यानंतर त्यांचा मुलगा विकास खाडे यांच्या दुचाकीवर बसून घरी जात असताना देखील त्याने चापटा बुक्क्याने मारहाण केली व पुन्हा त्याच्या घरी जाऊन तुला कुऱ्हाडीने तोडतो असे म्हणत नानाभाऊ खाडे यांची पत्नी, भावजई, मुलगा यांना देखील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी नानाभाऊ खाडे यांच्या फिर्यादीवरून किरण राऊत यांच्या विरुद्ध केज पोलिसात अॅट्रॉसिटी अंतर्गत अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम हे करीत आहेत। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।